राष्ट्रवादी काँग्रेसचा आज बारामतीमध्ये जनसन्मान मेळावा पार पडत आहे। या मेळाव्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा मार्गदर्शन देखील करणार आहेत। आपण पाहू शकता की या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे मंत्री असतील, पदाधिकारी असतील या मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील यावेळी या ठिकाणी पाहणी करत आहेत। एकंदरीतच या मेळाव्याला अजित पवार काय घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेलं आहे आणि हा मेळावा दुपारी 2 वाजता बारामतीतील मिशन हायस्कूल येथे पार पडणार आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील या मेळाव्यासाठी उपस्थित होण्यास सुरुवात झालेली आहे आणि हा मेळाव्याचे आयोजन दुपारी 2 वाजता करण्यात येणार आहे। एकंदरीतच आता आपण पाहू शकता की समोरच मोठ्या प्रमाणावर 15,000 लोकांची सुविधा करण्यात आलेली आहे आणि राज्यभरातून पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील या मेळाव्यासाठी येथे उपस्थित राहणार आहे। आपल्यासोबत मंत्री संजय बनसोडे सर आहेत। सर, काय सांगाल, आज मेळाव्याचं आयोजन होत आहे? आज जनसन्मान रॅली आहे आणि या रॅलीमधून आमचे नेते, आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदादा पवार साहेब संबंध महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, बूथ प्रमुखांना, सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि ह्या जनसन्मान रॅलीमधून एक कार्यकर्ते ऊर्जा घेऊन त्या ठिकाणी जातील आणि संबंध आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये ती ऊर्जा घेऊन तिथला उमेदवार महायुतीचा कशा पद्धतीने निवडून आणता येईल ह्या रॅलीमधून त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील। सर, उपमुख्यमंत्री अजितदादा काहीतरी घोषणा करणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे। ही घोषणा पक्षासाठी असू शकते का राज्यातील जनतेच्या जनहितासाठी असू शकते, अशी एक चर्चा आहे आज काळात। घोषणा दादांनी बजेट मांडलं, त्या बजेटमध्येच सगळ्या घोषणा त्या ठिकाणी केलेल्या आहेत। जनसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत। त्याच्यामुळं दादा सर्व पदाधिकाऱ्यांना जे अर्थसंकल्पामध्ये ज्या दादांनी घोषणा केल्या, जे निर्णय घेतले ते पदाधिकाऱ्यांना शेवटच्या माणसापर्यंत त्यांना कसा लाभ मिळाला पाहिजे याचंसुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील। सर, एकंदरीतच विधान परिषदेची निवडणूक पार पडली। राष्ट्रवादीचे आमदार 40 असताना एक 47 आकडा पार झाला। असं बोललं जातं की काँग्रेसचे 5 ते 7 आमदार फुटीमुळे राष्ट्रवादीला जास्तीत जास्त आहे। येणाऱ्या काळात राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंगचं सत्र सुरू होईल असं वाटतं का? कारण विधानसभा निवडणूक जवळ आली आहे। महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब हे तिन्ही नेते काम करणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। लोकसभेला एक फेक नेरेटिव्ह आणि खोटं बोल पण रेटून बोल असा प्रकार झाल्यामुळं लोकांमध्ये एक वेगळी भावना त्या ठिकाणी तयार झाली। मग अल्पसंख्याक समाज असेल किंवा मागासवर्गीय समाज असेल की घटना बदलणार आहेत, अल्पसंख्याक बांधवाला या देशाच्या बाहेर काढणार आहेत, अशा गोष्टीमुळं थोडासा समाज त्या ठिकाणी दुरावला गेला। पण आता आम्ही जे निर्णय घेतलेत आणि आता आम्ही लोकांना त्या ठिकाणी विश्वास देतो आहे की आम्ही तुमच्या सुरक्षेची जबाबदारी माननीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी घेईल आणि सर्व निर्णय छोट्या छोट्या समाज घटकाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणून या निवडणुकीला त्या ठिकाणी जाईल आणि सर्व समाज घटक आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा देतील असा विश्वास आम्हाला आहे। सर, आज विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाऊ शकतं कारण विधानसभा निवडणूक 2.5 ते 3 महिन्यावरती आलेली आज काही जनसन्मान रॅलीमध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांचं दुपारी 2 वाजता मार्गदर्शन होईल, त्याच्यामध्ये दादा त्या ठिकाणी घोषणा करतील। सर, एक शेवटचा प्रश्न, येणाऱ्या निवडणुकीत जागेंचं वाटप कशा पद्धतीने, आत्तापासून जागेंचं एका दावा केला जातो राज्यातील विविध ठिकाणी, तर कशा पद्धतीने जागांचं वाटप असेल महायुतीतील तिन्ही पक्षात? हे बघा, आदरणीय दादा असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्यातले वरिष्ठ नेते असतील, या सगळेजण मिळून महायुतीचे नेते एकत्र बसतील आणि जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्या जागा व्यवस्थितरित्या सगळे समान वाटप त्या ठिकाणी करतील आणि आम्ही 100% आम्हाला खात्री आहे की महायुतीचं सरकार 2024ला सुद्धा त्या ठिकाणी येईल। एकंदरीतच आजचा हा जनसन्मान मेळावा पार पडत आहे आणि 2 वाजता या जनसन्मान मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजितदादा मार्गदर्शन देखील करणार आहेत आणि येणाऱ्या काळात जागा वाटपाचं हे तिन्ही नेते एकत्र येऊन बसून ठरवतील असे यावेळी मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.